आता ती कुठे ठेवली विचारलं का तुमच्या भावाला? आता कुठे करून कशाला देता? आधी केबल द्या मग कुठीचं बघा. भाऊजी अहो तुमच्या दादानी सांगितलं का कुठे ठेवली? बघा किती एवढं होत असेल तर लय यायला मला लय दिवस झालं लग्न नाही झालं. लय दिवस झाले लग्न नाही झालं म्हणजे तुम्हाला काय रोज लग्न करून सुटायचंय काय? एक काम सांगितलंय केबल आणायला तर तिथं ते ओरडत असतील माझ्या नावाने. माझ्या कशाला तुमच्याच नावाने ओरडतील? कोणती केबल एवढं विचारता येत नाही का? मग साखर सकाळी आणायला लावायची असती चहाला. आता कशाला आणता तीन? जाऊ द्या मी जातो तसाच घरी. बरं वहिनी बरं चला की द्या केबल. काय काय बाई बुवा मी काय नाराज नाही का सर कधी पलीकडे अशी. हा वहिनी काय भाऊजी? काय करताय? काय नाही काम चालू आहे. कस काय आले? कोणाच्या रानात? अहो काम चालू आहे. कधी वाढला? अहो झाडू मारून घेते ते. बोला की काय काम काढलं? कुणी काढलं? कशासाठी आले तुम्ही? काय काम आहे? अहो मला तर ही पाहिजे केबल पाहिजे रानात टाकायची. कुणी मागवली? कुणी? कुणी मागवली केबल? अहो मला पाहिजे केबल. मला रानात टाकायचे मोठेला. दादा कुठे? ते गेलेत शेतातच गेलेत. भेटले नाही का तुम्हाला? कोणाला भेटायला गेला तुम्ही बायको असून? अहो भेटायला नाही. मग? शेतात गेलेत. शेतात काम चालू आहे. कोणाला? वरे चहा करते. हा चहा प्यायचं का चहा? हा खरी मी करा खरी द्या. काय येत नाही काय ना त्या बाईला. कुठे कुठं बसायचंय? अहो लावलेलं आहे घर तुमचं. बसा इथंच बसा. आणते मी बोलून चहा. काय पाहिजे म्हणलं तुम्हाला? केबल द्या की मग मला पुन्हा चहा करा. हा देते केबल. कोणती केबल पाहिजे? अहो केबल कशाला पेटवायचा बाई? केबल म्हण. अहो टेबल नाही. कोणती केबल? घरात लई केबल आहेत. अहो मोठी नाही का रानात हातरायला लागत आकड्याला. आता ती कुठे ठेवली विचारलं का तुमच्या भावाला? आता कुटी करून कशाला देता? आधी केबल द्या मग कुटीचं बघा. भाऊजी अहो तुमच्या दादानी सांगितलं का कुठे ठेवली? काय केबल पाहिजे ना? हा मग ती कुठे ठेवली? अहो मग आता कुटीचं मला तुमच्या गोठाळा नाही याचा काढाय. तुमच्या नवऱ्याला बोलावून काढा मला केबल द्या. मला जाऊ द्या. अहो तुम्हाला कुठे कोण काढायला सांगते? तुम्हाला केबल पाहिजे हा. ना? मग तुम्ही दादांना विचारून आले का की वहिनीला कुठून घ्यायची ती केबल? कुणाला? काय बाई या माणसाचं करू. भाऊजी तुम्ही असं काय बरं करता? मग डोक्याची गोळी सांगायची ना नाही दुखतंय तर. घेऊन या जा. कुणाला? गोळी घेऊन या मग जा. काय बाई बोही. अहो करायची तरी द्या ना ते केबल तरी. मला जायचे काम आहे. तुम्ही काय थांब टाइमपास करायला आलो काय मी इथं? दूध दिलंय डेअरीला. चहा करायला दूधच नाही आता. काय नाही. कोरा करू का? काय कोणाच पोरा? कोरा चहा कोरा बिना दुधाचा. कोराची होय. हा तुम्हाला येत असला तर करा नसला तर जाऊ द्या मग केबल देऊन. हा चहा करते पण ते पहिले हे सांगा कसली कुठून केबल देऊ आता तुम्हाला मी? केबल तुम्ही बघा असं ना ती द्या. होय वहिनी मला काय म्हणायचंय? तुमची ती चुलत बहीण आहे तुमची आहे ती बघा की लग्नाचं लग्नच व्हाय ना आमच्या घरचे बघा. माझी बहीणच तुम्हाला काय करायचंय? माझी बहीण सोडून तुम्हाला दुसरी कोणी भेटणार आहे? माझ्या बहिणी एवढं टाकू नका. मी कशाला खेटू तिला? मग अहो नाला लग्न व्हाय नाही तेवढं बघा तुमच्या तिकडं मम्मी पप्पाला म्हणून. नाही आमच्या तिकडं कुठं? तुम्ही माझ्या बहिणीच नादा लागू नका सांगून ठेवते तुम्हाला आता. कशाला कोणा बरं वाद करायचा आहे? मी दिसाय चांगला आहे. सगळ्या गोष्टीला चांगला आहे. रान आहे जमीन आहे कैसा पाणी घरदार सगळे. आई कुठून ह्या बहीण करून द्यावा बहिणीला? हा काय नाही सांगते मी आईला. बघा किती एवढं होत असेल तर लय यायला मला लय दिवस झालं लग्न नाही झालं. लय दिवस झाले लग्न नाही झालं म्हणजे तुम्हाला काय रोज लग्न करत सुटायचंय काय? आपण एकदा तरी व्हायला पाहिजे नाही तर नुसता हेलपटा व्हायचा माझा. मग काहीतरी काम धंदे करावी. मग काम धंदा आता राहणार आहे रोज आहे. तुम्हाला दिसतंय राव माझं पर तोंडा पडूस तर काम तुमच्या नवऱ्यापेक्षा जास्त चाललंय. हो दिसतंय काम. एक केबल आणायला सांगितलं तर कोणती आणायची हे विचारून मी नाही आले तुम्ही. सगळं घेऊ. टेबल घेऊ लागणार. खुर्च्या घेऊ. टीव्ही घेऊ. हा घेऊ. हा अजून काय घ्यायचंय का? कोणाला पेज प्यायला बी पाहतो की तुमच्या तिकडल्या सगळ्या पाहुण्याला किती पेज ती पिऊ द्या. चालतंय पाहतो. अजून काय?
अहो तुम्ही अहो पण तुम्हाला माहिती का बहिणीचं लग्न ठरलंय. पळून गेली. पळून नाही, लग्न ठरलंय लग्न. म्हणजे लग्नातूनच पळून गेली होय. अहो लग्न तिचं काय बाई माणसाला बोलावं मी. हा नीट सांगा नीट. तुम्ही माझी काय बहीण आहे. त्यातलं बहिरा असल्याने मुका असल्याने बोलताय, नीट बोला की जरा. मीच बहिरीन, मीच मुकी, आणि मग मीच. हा मग काय तर तुम्ही म्हणताय तर असून बाबा. हा काय झालं म्हणला तर बहिणीचं. माझी बहीण आहे ना, बहीण. तुमची बहीण. हा हा तिचं लग्न. तिला लग्न मग करा माझ्या बरं म्हणतोय मी. अहो ठरलंय ठरलंय, बघून ठेवलाय पोरगा. पोरगा बघितलाय होय तिला. हा अहो काय दोड आहे तुम्ही. आता मला घरच्यांना विचारते लगेच लग्न ठरलं मी ते लगेच नाही, आधीच ठरलं होतं, सांगितलं नाही कोणाला अजून. का. अजून सुपारी नाही फोडली म्हणून. कोणाला दुपारी मला काय टाइम नाही. मला आत्ता केबल द्या. आता केबल तुम्ही तुमच्या परत जायचं शेतात, भावाला विचारा कोणती केबल पाहिजे, मग मी ती केबल देईन. मला टाइमच नाही कोणाच्या गावाला जायला. तुमचं तुम्ही काही करा. मला ती बघा तुमची देत असली बहीण तर देता मला केबल द्या. तुम्हाला कोण म्हणते गावाला जा. तुम्ही जाता मला तुम्ही दुपारचं जावा गावाला. अहो गावाला नाही, मग? शेतात. दादा माझा नवरा. हो काय झालं त्याला. अहो माझा नवरा आहे ना, त्याला जाऊन विचारून या. केबल ती अकरायची केबल आहे का. आणि त्याला काय दिसत नाही काय कस काय सरला त्यो. हा पुढे बघून चलावा ना. डोळं का फुटलं का. हा ना, लक्षच नाही देत ना. तुमच्यासारखं शहाणं पाहिजे. सगळं व्यवस्थित ऐकत नाहीत, ते व्यवस्थित बोलत नाहीत, व्यवस्थित बघत नाहीत. पडले म्हणजे कोला आहे मला. तुम्ही कोलत नाहीत म्हणजे. अहो भाऊजी, तुम्हाला केबल पाहिजे ना. अहो मला टेबल नकोय वहिनी. मला केबल द्या आणि मला जाऊ द्या. नाही तर मग मला राग लय आलाय. अहो पण घरात टेबल नाही. केबल माणसं हा केबल द्या. डोकंच फिरायला लागले बाई. कुठून टेबल द्यावा. अहो केबल द्या की. चहा करा नाही मग चहा बी करी ना तुम्ही. चहा दूधच नाही घरात, चहा कुठून करू. कवा यायचं दादा रानातून. मला नाही माहिती, सांगून नाही गेलेले, फोन पण घेऊन नाही गेले. त्यांना आता कोण विचारणार कोणती केबल पाहिजे. येऊच नको म्हणा अर्धा तास. काय म्हणले. अहो लवकर याय पाहिजे. गरीब आहे माणूस एकटं, त्याला कळाय पाहिजे. पण काय त्याला अक्कलच नाही. माझं लग्न तुमच्या बरोबर व्हायला पाहिजे होतं. काय माझ्यासारखा नवरा जर भेटला. बोला भाऊजी. दादा नाव सांगू का. मग आहे तुमच्या फायदे. मी काय म्हणलंय. काय म्हणले तुम्ही. तुम्हाला तुमचं माहिती शब्द सुद्धा ऐकायला ना. मनातली मनात नका बोलू. मोठ्याने बोला जरा. घसा बाय महापर घसा बाहेर यायची वेळ आली तरी मग दवाखान्यात जायचं तिथं जवळ करायचं तर कशाच्या. पैसे नाही देता का. पैसे नाही आमच्याकडे कशाच मग कशाला सांगता मला दवाखान्यात जायचं तिथं जायचं. मग तुम्हाला कळत नाही का तुमच्या दवाखान्यात जायला. बघून जायचं असेल नाही. जाणार का आम्हाला काय करायचं. मला काय बोलते. तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ऐकू येतंय का. हे काय बाहेर नाही. मी लय हुशार आहे. तुम्हाला येडा वाटतो पण मी लय हुशार आहे. बघ तेवढं बहिणीच तुमच्या मोडातील लग्न. अहो माझ्या बहिणीला काय नाही बहिणीला माझ्या तुम्ही आवडत नाही. तिने मला सांगितलंय माझ्याकडे. तुम्ही तिच्या मागं बिगा कशाला जातात. तिला फोन बिन कशाला करतात रस्त्याने. होय कोणाला. बहिणीला माझ्या. म्हणजे मी का फोन करेन. किती वेळा सांगितलंय तिने मला. काय तुझा देर मला फोन करतो माझ्या मग रस्त्यात. काय झालंय बट्टन भवानीला बोलाय गडीभर माझ्यावर. मला दम नाही निघत. पण तिला बोलायचं नसेल तर तिने काय करावं बरं. तिने काय बळच बोलायचं का तुमच्या सोबत. मग थोड्या वेळ बोलावं तिने माझ्यावर. तिला काय रोग आलाय माझ्यावर बोलायला. म्हणजे मी मोठी बहीण असेल तिला लावा वाटेवर ह्याला बोल आणि त्याला बोल म्हणून. मी काय वाईट बीट आहे काय. नाही तुम्ही लई चांगले येतात. दुधाने धुतल्या तांदळाचे येतो तुम्ही. कोणाचा भात खायला तांदूळांनी. तुम्हाला भात खायचंय. भात खायचाय म्हणजे भात कोयला काय नाही. तुमच्यासारखं चाव चाव करते, मिस्टर बरोबर करायला लागले. बाई बारनत फुटलं नसतं काही दीर भेटलाय कसं. बहिणीचं कुठं काय होतं काय भिंगाड बिंगाड. माझी बहीण काय तुमच्यासारखं वाटते काय तुम्हाला. होतं होय. तसलं काय नाही. मग कसलं. कसंच काय नाही. तुमचं काम काय. तुम्हाला केबल देणार तर चहा देणार. चला करा ना आपलं ही काय हे तर अहो झाड उचलीन मी. भाऊजी नीट बोला तोंड सांभाळून. मला लाज आहे का नाही भावाच्या बायकोला कसं बोलावा. तुम्ही मला शिकवा. लाज असली असते तर तुम्ही इथं बसले असते का. चला घरात म्हणतात. लाज वाटते का तुमचं दादा नसताना घरात. दादा घरात नाही का. डोक्यात चालेल तरी. अहो तुम्ही दादाकडनं चालत ना शेतात ना. लक्षात नाही होय दादा नाही होय. मी त्याच्याकडे गेलो नाही. भावाड डोळ्याचा नवरा केला तुम्ही. त्याला थोडी नीट बोला. स्वतःच मोठा भाऊ असलं बावड माझं ऐकून घ्या की तुम्ही थोडं. माझं नवरा तुम्ही बावड तुम्ही बोल. काय बोलताय काहीच कळत नाही मला. माझं ऐकून घ्या. कळायला ऐकू आलं पाहिजे ना.
हा? काय नाही ती तुमचा नवरा रान करतोय माहिती का सकाळचा मग का तुमचंच नाही तुम्हाला विषय त्याचा तुमच्यासारखे वाटले काय ते तुम्हाला माझ्या- अहो, मोठा भाऊ आहे, लाज वाटायला पाहिजे. जर तुम्हाला सांगितलं तर इथून तिथून फटकवतील तुम्हाला. झाडू नाही बघणार, चप्पल नाही बघणार, बुट नाही बघणार मग. लाज आहे का बाई दिराला चहा बी केबल म्हणून मलाच भाषण आणती तुम्हाला भाषण आणायला मला काय वेळ नाही का, मला काम नाही का? या की राव वहिनी पाया पडतो राव मला कशाला टाइमपास करून बसले माझ्या बहिणीवर लग्न करते तुमचं भाऊजीनं असं तसं. मला कशाला करायचं लग्न तुमच्या बहिणीवर तिकडे कोणाला का द्याय ना अहो, कोण म्हणलं तुम्हाला? मला काय पोरी कमी मला माझी बहीण तुम्हाला द्यायचीच नाही ना. पण आणि कोण मी करतंय? तिला विहिरीत ढकलून देईन पण तुम्हाला देणार नाही असले पण. म्हणजे मारून टाकणार तुम्ही. हा, मारून टाकीन. माझी बहीण आहे, मी बघन माझं माझं म्हणजे काय. आम्ही इतके खराब आहेत का काय हा, मी तिथं करा की माणूस आता, नशीब जाऊ दे फुटलं तिकडे. इकडे येऊन हे असले भेटले. येतं- कोणाला येतं- गाठलं होतं तुम्ही बी? मी नाही गाठलं कोणाला. मला काय रंगीलच दिसते बाई हा काय म्हणले? तिकडे तोंड करून बोलू नका माझ्या आ. मला तोंडावर काय बोलायचं असेल ते. मग सांगते काय असं काय असतं आणि काय नाही ते. काय हेच माहित मला काय ऐकू येत नाही वहिनी तुमचं तुम्हाला ऐकू का ना पाहिजे ना ऐकू यायला. नुसते देवाने दिलेत तसले दाखवायला. येत तर काय ते कामही नाही होत त्याचं काय नाही. नुसतं एक काम सांगितलंय केबल आणायला तर तिथं ते ओरडत असतील माझ्या नावाने. माझ्या कशाला तुमच्याच नावाने ओरडतील. कोणती केबल एवढं विचारता येत नाही का? मग साखर सकाळी आणायला लावायची असती चहाला आता कशाला आणता तीन जाऊ द्या मी जातो तसाच घरी बरं वहिनी बर चला की द्या केबल काय काय बाई बुवा मी काय नाराज नाही का सरकती पलीकडे अशी असं सरकतोय होय काय रंगील बाई बुवा निडा की तुमची रंगील. वेळेला फडे असते तिकडे तुमच्या तिकडे तुमच्या तर निघता का नाही तू? निघा इथून. निघा यायचं नाही परत घरी. लाज आहे का मी कशाला करू तुमच्या बहिणी बरं लग्न